आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं असं काही घडलेलंच नाही. ठीक आहे, त्याच्यावरही माहिती तुम्हाला सांगण्यात येईल. पण माहिती कधी देणार? 10 मिनिटात माहिती मागवा, तोपर्यंत तहकूब करा. नाही, कामकाज चालू द्या, कामकाज चालू द्या. असं कसं चालेल? कामकाज चालू द्या. असं कसं चालेल? ह्या कामकाजाचा तो भाग झाला ना. मगाशी मुद्दा मांडलाय, पुन्हा पुन्हा तेच कशासाठी तो भाग झाला ना. पटोले साहेब बसा, बसा सगळं. वरचं तहकूब झालं याच विषयावर. बसा. नाही बसा, कसं चालेल? विरोधी पक्ष नेते लवकर घ्या ना माहिती. सांगितलंय 50 साक्षीदार आहेत. आदेश दिलेत, येईल माहिती. मी माहिती आल्यानंतर आपल्याला कल्पना देतो. बोला. एखादा मंत्री विधानसभेत झालेल्या घटनांचं विवरण व्यवस्थितपणाने जाऊन तिथे सांगतात आणि सांगतात की असं काही झालेलंच नाही. जेव्हा विधानसभेत चर्चा झाली आहे, विधानसभेत तुम्ही उत्तर देणार आहात, तुम्ही बाहेर जाऊन कसं सांगता की असं काही झालेलंच नाही? असं 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 आहे अध्यक्ष महोदय, मारामारीबद्दल आम्हाला चिंता नाही. तो त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे जो 2.5 वर्ष महाराष्ट्र पाहतोय, त्याच्याबद्दल मला चिंता नाही. चिंता याची आहे की महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला, संयुक्त महाराष्ट्राचा. त्याच्यानंतर ह्या महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, अब्दुल रहमान अंतुले, यशवंतराव मोहिते, वसंतदादा पाटील असे ज्येष्ठ, कृष्णराव धुळप, सगळे SM जोशी, नागा गोळे, घेऊ तेवढी नाव थोडी आहेत. या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं. आक्रमक नेते छगन भुजबळ होते, असं कधी बघितलं नव्हतं. हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे. मराठी माणसाच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आणि या मंदिराबद्दल जी आस्था आणि आदर आहे त्याचा अपमान आहे. आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तो या सभागृहाचा अपमान आहे. हे प्रकरण फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित नाही साहेब. हे प्रकरण 288 लोकांना लागू होतं. मतदारसंघातली लोक विचारतील, अरे झाले इथे वाटतात तसेच तिथे जाऊन वागतात. ठीक आहे, काय चालू आहे? अध्यक्ष महोदय सिरियसली घ्या, 5 मिनिटं सभागृह तहकूब करा आणि माहिती द्या आम्हाला. हे असं कसं चालेल? माहिती घेतो मग मंत्र्यांनी बाहेर का जाऊन सांगितलं? शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसाचा प्रश्न या मंदिराच्या इमारतीचा आहे. अध्यक्ष महोदय प्रश्न या मगाशी आवार साहेब मगाशी हा मुद्दा मांडलाय, त्याच्यावर चर्चा झाली. त्यामुळं त्यांचं नाव नाही घेत, ते जे मंत्री बाहेर जाऊन सांगून आले हे तुमचं ऑफिशियल व्हर्जन गेलं महाराष्ट्राला आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं असं काही घडलेलंच नाही. ठीक आहे, त्याच्यावरही माहिती तुम्हाला सांगण्यात येईल. पण माहिती कधी देणार? 10 मिनिटात माहिती मागवा, तोपर्यंत तहकूब करा. नाही, कामकाज चालू द्या, कामकाज चालू द्या. असं कसं चालेल? कामकाज चालू द्या. असं कसं चालेल? ह्या कामकाजाचा तो भाग झाला ना. मगाशी मुद्दा मांडलाय, पुन्हा पुन्हा तेच कशासाठी? तो भाग झाला ना. पटोले साहेब बसा, बसा सगळं. वरचं तहकूब झालं याच विषयावर. बसा. नाही बसा, कसं चालेल? विरोधी पक्ष नेते बोला, बोला. अध्यक्ष महाराज, ही घटना बाहेरची नाही आहे, ही आपल्या प्रणांगणातली नाही आहे अध्यक्ष महाराज, ही आपल्या लॉबीतली घटना आहे. ही लॉबीतली घटना अध्यक्ष महाराज, ही आपल्या सभागृहातल्या लॉबीतली घटना आहे. हे बाहेरची घटना नाही आहे अध्यक्ष महाराज. गांभीर्य तुम्हाला, मी तुम्हाला बाहेरून माहिती घ्यायची नाही अध्यक्ष महाराज, तुमच्याच एरियातली आणि तुमच्याच सभागृहातली घटना आहे अध्यक्ष महाराज. म्हणूनच सत्य माहिती मिळाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला तुम्हाला देतो सांगितलं ना. जरा बसा घेऊ तुम्ही. नाही अध्यक्ष महाराज, हे काही हे गांभीर्य अध्यक्ष महाराज. ज्येष्ठ संसद सदस्य सभापती यांच्या बाजूच्या मतदारसंघातल्या इथं मी या पदावर बसलो तो निपक्ष आहे. नाही घटना नाही अध्यक्ष महाराज, घटनाचं गांभीर्य तर लक्षात घ्या. ठीक आहे, माहिती घेऊन सांगतो तुम्हाला. 25, 15, 20 आमदार होते, पुरावे तिथे सर्व पक्षाचे. हे फ्रीस्टाईल सुरू होती ना, बघत होते ना, नाही काय सांगायचं. मंत्री सांगितलं, आता उत्तर दिलं. CCTV दाखवा.